जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज घेणारे पुणे लोहमार्गाचे झालेले जेवढे क्वेश्चन आहेत ना, म्हणजे त्यामधले JKGSचे प्रश्न घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जेवढे आपण म्हणजे पॅटर्न समजून घेऊ. आता पुणे लोहमार्गातला पॅटर्न कसा पडलेला आहे, 25 JK, 25 मॅथ, 25 बोलीबंता आणि 25 मराठी ग्रामर. तर त्यातले 25 प्रश्न घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. आता तर प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ऑप्शन 1 6 जून 1674, ऑप्शन 2 8 जुलै 1674, ऑप्शन 3 6 एप्रिल 1674, तर ऑप्शन 4 7 जून 1674. तर याचं योग्य उत्तर आहे 6 जून 1674 पहिलं. प्रश्न क्रमांक 27, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन 1 महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 विनोबा भावे, ऑप्शन 4 सावित्रीबाई फुले. तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 28, रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळास संबंधित आहे? ऑप्शन 1 क्रिकेट, ऑप्शन 2 गोल्फ, ऑप्शन 3 टेनिस, ऑप्शन 4 फुटबॉल. तर कुठल्या खेळास संबंधित आहे? तर ऑप्शन 3 टेनिस. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कोठे आहे? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 नाशिक, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 नागपूर. तर कुठे? तर नाशिक. प्रश्न क्रमांक 30, ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? पॅरिस, ऑप्शन 2 सिडनी, ऑप्शन 3 न्यूयॉर्क, ऑप्शन 4 टोकियो. तर कुठं होणार आहे? पॅरिस. एक नंबर ऑप्शन पॅरिस. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 भीमा. तर कुठले ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 32, हे संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहे. तर कुठले संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत एकनाथ, ऑप्शन 4 संत तुकाराम. तर बरोबर आन्सर कुठले? तर संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 33, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? 1 जगदीप धनखड, 2 गोपाळ स्वरूप पाठक, 3 अमित शहा, 4 ओम बिर्ला. तर याचं बरोबर आन्सर कुठले? तर 1 जगदीप धनखड. ओम बिर्ला कोण आहे? तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत. अमित शहा कोण आहे? तर केंद्रीय गृहमंत्री. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. 34 नंबरचा प्रश्न आहे, चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? कुठला देश सदस्य नाही? तर बघूया आपण. ऑप्शन 1 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 अमेरिका, ऑप्शन 4 फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर काय? तर फ्रान्स. प्रश्न क्रमांक 35, हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? ऑप्शन 1 1942, ऑप्शन 2 1943, ऑप्शन 3 1944, ऑप्शन 4 1945. तर याचं बरोबर उत्तर काय? तर ऑप्शन 1 4 1945. 36वा प्रश्न, महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास देण्यात आला? ऑप्शन 1 अशोक सराफ, ऑप्शन 2 प्रमोद महाजन, ऑप्शन 3 आप्पासाहेब धर्माधिकारी, ऑप्शन 4 सचिन तेंडुलकर. तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे प्रमोद महाजन. 2022चा दिला गेला होता आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023चा अशोक सराफ आणि 2024चा प्रमोद महाजन. आता प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन 1 22 फेब्रुवारी, ऑप्शन 2 24 फेब्रुवारी, ऑप्शन 3 26 फेब्रुवारी, ऑप्शन 4 28 फेब्रुवारी. तर ह्याचं योग्य उत्तर 28 फेब्रुवारी. आणि अजून एक प्रश्न, राष्ट्रीय मराठी भाषा दिन म्हणून विचारला जातो प्रत्येक वेळेस प्रश्न. तर त्याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. 38, खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास ग्रीन हाऊस इफेक्ट कारणीभूत नाही? तर याचं योग्य उत्तर काय? बघूया आपण. कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन 2 मिथेन, ऑप्शन 3 नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन 4 आर्गॉन.
तर याचं योग्य उत्तर ऑप्शन 4 अर्गॉन. प्रश्न क्रमांक 39. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, आपण बघूया, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर. तर याचं योग्य उत्तर प्रशांत महासागर. प्रश्न क्रमांक 40. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर यात किती संघांनी भाग घेतला होता? तर ऑप्शन नंबर 1 20 संघांनी. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? ऑप्शन 1 1 जून 2023, ऑप्शन 2 1 जुलै 2024, ऑप्शन 3 1 एप्रिल 2023, ऑप्शन 4 1 एप्रिल 2024. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालं आहे. प्रश्न क्रमांक 42. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन 1 वि वा शिरवाडकर, ऑप्शन 2 राम गणेश गडकरी, ऑप्शन 3 प्र के अत्रे, ऑप्शन 4 विश्राम बेडेकर. हे कोणी लिहिलेलं आहे? तर वि वा शिरवाडकर यांनी. आता प्रश्न क्रमांक 43. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? तर ऑप्शन नंबर 1 20व्या, ऑप्शन 2 16व्या, ऑप्शन 3 18व्या, ऑप्शन 4 15व्या. तर कितव्यासाठी होत्या? तर ऑप्शन 3 18व्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? 1 गीतारहस्य, 2 काळे पाणी, 3 6 सोनेरी पाने, 4 जोसेफ मॅझिनी. तर कुठलं पुस्तक लिहिलेलं नाही ह्यांनी? तर पहिलंच गीतारहस्य. प्रश्न क्रमांक 45. प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? ऑप्शन 1 R.G. भांडारकर, ऑप्शन 2 M.G. रानडे, ऑप्शन 3 गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन 4 पांडुरंग आत्माराम पांडुरंग. तर याचं योग्य उत्तर आहे 4 आत्माराम पांडुरंग. 46. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? ऑप्शन 1 पुणे नागपूर, ऑप्शन 2 नाशिक मुंबई, ऑप्शन 3 नाशिक नागपूर, ऑप्शन 4 मुंबई नागपूर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मुंबई नागपूर. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर याचं योग्य उत्तर काय बघूया आपण. 1 20 ते 60 वर्ष, 2 नंबर 18 ते 60 वर्ष, 3 21 ते 65 वर्ष आणि 4 18 ते 65 वर्ष. याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 21 ते 65 वर्ष. 48 नंबरचा प्रश्न. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? ऑप्शन 1 इस्रायल, ऑप्शन 2 जर्मनी, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 युक्रेन. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 इस्रायल. 49. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? ऑप्शन 1 रत्नागिरी, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 पालघर, ऑप्शन 4 ठाणे. तर हा एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं गेलेलं आहे बऱ्याच वेळा. आता 50 नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन. प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर कुठल्या राज्याचे? ऑप्शन 1 आसाम, ऑप्शन 2 मणिपूर, ऑप्शन 3 मेघालय, ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता दुसऱ्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपरचे GS प्रश्न घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला कोणी विसरू नका आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका. म्हणजे आम्हाला पण पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मूड येतो.